फॉर गुड हेल्थ का नारा और नो अल्कोहल का संदेश लेकर सानपाड़ा पाम बीच विभाग में पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत और युवा नेता निशांत भगत के नेतृत्व में आयोजित सोनखार स्पोर्ट फेस्टिवल 2024 का जोशो खरोश के साथ समापन संपन्न हुआ। 19 से 22 दिसंबर तक आयोजित इस स्पोर्ट्स फेस्टिवल में इंडोर और आउटडोर गेम्स के विजेताओं को मान्यवरों के हाथों आकर्षक ट्रॉफीज और नकद इनाम देकर सम्मानित किया गया, जहां पूर्व नगर सेविका वैजंती भगत, युवा नेता संदीप भगत और स्पोर्ट्स कमेटी के सदस्य और ज्येष्ठ नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। मौका सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल के समापन समारोह का था, इसलिए यहां मनोरंजन हेतु खास सांस्कृतिक कार्यक्रम का भी आयोजन किया गया। तो वहीं जूनियर सलमान खान ने मौजूदगी दिखाकर सभी का खूब मनोरंजन किया। इतना ही नहीं, आयोजित डॉग शो सभी के आकर्षण का खास केंद्र रहा। तो वहीं क्रिसमस के साथ यहां नए साल का जश्न भी मनाया गया। विजेताओं ने सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल के लिए दशरथ भगत और परिवार का तहे दिल से आभार मानकर उनका अभिनंदन किया। बिल्कुल जरूरी है, क्योंकि आज की डेट में जो लोगों को फिटनेस की जागृति है इसी प्रोग्राम से होती है। और हम लोग करीब 5-6 साल से हम लोग ये अरेंज कर रहे हैं। ठीक है, जैसे मैं रिप्रेजेंट करता हूँ बैडमिंटन टीम के लिए, और हम लोग नाना और भाऊ का हम लोग बहुत शुक्रिया मानते हैं, क्योंकि उन्होंने ये एक्टिविटी चालू करी है और जिसके चक्कर में हर साल पार्टिसिपेंट बढ़ते जा रहे हैं और जिससे अपनी जो हेल्थ रिलेटेड जो जागृति है वो बढ़ती जा रही है। थैंक यू। सोनखार स्पोर्ट्सची सुरुवात माननीय दशरथ भगत साहेब यांनी केली। तरुणींचा, लहान मुलांचा, वृद्धांचा यांना खूप फार मोठा प्रतिसाद सोनखारमधून मिळत आहे। सोन्यासारखी बक्षीस लोकांना मिळत आहेत, सोनखारमधून मिळत आहेत। आणि याच्यामध्ये सर्वात बेस्ट गेम म्हणजे बॅडमिंटनचा खूप क्रेज आहे। बॅडमिंटनसाठी एकूण 280 पार्टिसिपेंट्स होते। अराउंड 300 मॅचेस झाल्या आणि त्या बिलो 10 टू बिलो 70 पर्यंत मॅचेस झाल्या। आणि स्पेशालिटी या सोनखार स्पोर्ट्सची अशी आहे, यामध्ये सगळ्या प्रकारच्या गेम्स अंडर वन रूफ अशा होत असतात। स्पोर्ट्स फॉर गुड हेल्थ, मोबाईल छोडो और मैदान जोडो, याच्यामुळे नागरिकांचं आरोग्य खूप छान पद्धतीनं करायचं काम, नागरिकांना गुड हेल्थ द्यायचं काम या सोनखार स्पोर्ट्समुळं या माध्यमातून होत आहे। अशा पद्धतीच्या स्पोर्ट्स इथून पुढे वाढतच जातील असं याचं मला 100% खात्री आहे। आणि दिवसेंदिवस सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सर्वांचा प्रतिसाद पण चांगल्या पद्धतीने मिळत आहे। साइकिलिंग, रनिंग और कराओके में किया था और मुझे बहुत अच्छा लगता है कि मुझे अच्छा लगता है कि सब सपोर्ट करते हैं और हमारे प्यारे नेता श्री दशरथ जी भगत वो बहुत अच्छे नेता है, सबको प्रोत्साहन देते हैं। और मतलब प्राइज़ मिलने के लिए नहीं करती हूँ मैं, पार्टिसिपेट करना भी एक बड़ा प्राइज़ है। टूर्नामेंट में पार्टिसिपेट किया था, जहां पर हमारी टीम को सेकंड प्राइज़ मिला हुआ है। बहुत ही अच्छा प्रोग्राम हमें मिला हुआ है। इस टूर्नामेंट के जरिए हमारा जो सानपाड़ा ये है एरिया है, जहाँ पर हमें ये फेस्टिवल स्पोर्ट्स फेस्टिवल सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल में हमें पार्टिसिपेट करने को मिलता है। और बहुत ही अच्छी तरीके से ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज होता है एंड बहुत ही अच्छी तरीके से ये सब ऑर्गेनाइजेशन में पार्टिसिपेट करते हैं हम लोग। वहीं युवा नेता निशांत भगत ने स्पोर्ट्स फेस्टिवल को मिले बेहतरीन प्रतिसाद के लिए जनता और प्रतिभागियों का आभार माना। सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल हा सानपाडा पाम बीच विभागाचा एक उत्सव, या ठिकाणी खेळाचा उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होत असतो। या सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलला 6 वर्ष झालेली आहेत। 6व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपण बघितलं असेल जवळजवळ 2200 लोकांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं होतं। मग त्यामध्ये अनेक खेळांमध्ये, काही गायनामध्ये, काही चित्रकले स्पर्धेमध्ये ज्या लोकांनी भाग घेतला अशी 2200 लोक आणि त्यांना सहकार्य करणारे किंवा त्यांना त्यांच्यासोबत बघायला येणाऱ्या लोकांची संख्या अशीच जवळजवळ सगळ्या पूर्ण या परिसरामध्ये 3-4 हजार लोक ही 4 दिवसामध्ये उतरली। आणि उतरल्यानंतर त्यांच्यामध्ये एक जोश होता। त्यांनी आम्हाला अनेक वेळा सांगितलं की असं प्लॅटफॉर्म आम्हाला तुम्ही उभं करून दिले की ज्याच्यामध्ये ज्या क्रिसमसच्या दरम्यान किंवा नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना कुठंतरी एक खेळाच्या माध्यमातून एक संकल्प घेऊन आम्ही तुमच्या या स्पोर्ट्स फेस्टिवलला उतरत असतो। शेवटी कारण
वर्ष संपता प्रत्येकाचा एक काहीतरी संकल्प असतो. तो संकल्प आम्ही लोकांनी दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सांगितले की स्पोर्ट्स फॉर गुड हेल्थ. म्हणजेच आपण जर खेळामध्ये आपण प्रावीण्य दाखवलं किंवा खेळामध्ये सहभाग घेतला तर आपलं शरीर सदृढ होऊ शकतो. या संकल्पनेखाली किंवा या संज्ञेखाली आपण ही स्पर्धा भरवत असतो. त्यासोबतच दुसरी संकल्पना अशी होती, आत्ताच्या युगातली जी मुलं आहेत, ही मुलं अनेक वेळेला आपण बघत असतो, एक तर टी व्हीमध्ये गुंतलेली असतात किंवा ते मोबाईलमध्ये अडकलेले असतात. आणि त्यांना त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी मोबाईल छोडो मैदान जोडो या संकल्पनेखाली या ठिकाणी अनेक स्पर्धेमध्ये लहान मुलांसहित म्हणजे 5 वर्षाच्या पोरापासून ते 80 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत प्रत्येकजण मॅरेथॉनमध्ये, सायकलिंगमध्ये, फुटबॉलमध्ये, क्रिकेटमध्ये, कॅरममध्ये, चेसमध्ये, कराओकेमध्ये, योगामध्ये अशा अनेक स्पर्धा, जवळजवळ 20 ते 22 स्पर्धा या ठिकाणी झाल्या. त्याच्यामध्ये अनेक लोकांनी सहभाग नोंदवला. आणि म्हणूनच माझ्या प्रभागातल्या नागरिकांना मी एकच सांगू इच्छितो की आपण ज्या चांगल्या कामासाठी किंवा आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी आपण जसं रस्त्यावर उतरतो किंवा मैदानामध्ये उतरतो, तसेच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पण आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. हा एक मेसेज या ठिकाणी मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. या सानपाडा विभागामध्ये या स्पोर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक रस्ते स्वच्छ झाले, अनेक मैदानं चांगली झाली, ज्या ज्या ठिकाणी घाण होती ती घाण साफ करण्यात आली, जे खेळाडू आहेत त्यांना साहित्य पुरवण्याचं काम झालं, ज्या खेळाडूंना अपेक्षित असलेलं जे साहित्य असेल किंवा साधन असेल ते सगळं देण्याचा प्रयत्न या स्पोर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून झालेला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी जो उत्साह लोकांमध्ये होता, जो चैतन्य त्यांच्यामध्ये दिसत होता, तो यासाठीच होता की स्पोर्ट्स फेस्टिवल हा सानपाडा पामबीच विभागासाठी एक नवीन उत्सव या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आपण करत असतो. आणि म्हणूनच नवीन वर्ष कसा साजरा करावा, नवीन संकल्प काय घेऊन जावं, हे या स्पोर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून लोकांनी दाखवून दिलेलं आहे. नहीं तो यहाँ आए हुए नागरिकों के लिए लकी ड्रॉ का भी आयोजन किया गया था. ब्यूरो इनपुट EW नेटवर्क.